नमस्कार. मी साळुंखे सर. परिसर अभ्यास 2मधील इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासातील भाग दुसरा यामधील पाठ क्रमांक 6 अश्मयुग आणि दगडाचे हत्यार. अश्म म्हणजेच दगड. ह्या दगडाचं युग सुरू झालं. या माणसाची जशी वाटचाल सुरू झाली तशी. आता या पाठाच्या अगोदर एक या ठिकाणी उतार आहे बघा. हे माहीत आहे का? हे तुम्हाला माहीत आहे का? हे सगळं तुम्हाला वाचून काढायचं आहे 2 ते 3 वेळा. आकृती, रचना, हत्तीची रचना, तुमच्या माणसाची रचना, तुम्ही केवढायचा बघा आणि ते हत्ती केवढा आहे बघा. हाताच्या बोटांची रचना, हे सगळं प्रत्येकाचं इथं बघायचं आहे. अश्मयुग म्हणजेच दशमयुग दगडांची हत्यारं हा पाठ आहे. गरजेनुसार हत्यारांचं आकार आणि प्रकार कसे झाले आणि अश्मयुगीन हत्यारे कशी होती हा मुद्दा आहे. पहिला मुद्दा घेऊ आपण. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. समजा तुम्हाला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतवलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? समजा एखादं झाड काढायचं आहे. तुम्हाला आता पावसाळ्यामध्ये एक झाड जमिनीमध्ये उगवलेलं दिसलं. बारकंसं झाड आंब्याचं. कोई पडलेली असते ना मेमध्ये, ती उगवलेली असते. काय करणार तुम्ही? एकतर तुम्हाला ते झाड उपटून काढायचं असतं, व्यवस्थित काढायचं असतं. तुटलं तर झाड मेलं. मग त्यासाठी तुम्ही काय करता? कदाचित बोटानेच नुसते टोकरून पाहू. नाही जमलं तर एखादी कडक काटकी शोधू. त्या काटकीनं उकरून पाहू. तरी नाही जमलं तर मात्र एखाद्या छोटासा अंकुशदार दगड शोधून आणू आणि त्या दगडाने काम व्हायला पाहिजे. नाही झालं तर आपल्याला लोखंडाची सळई आणावी लागेल. त्यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते, हे लक्षात ठेवा. हातानं माती काढली, असा हात खार 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 करून चालेल. नाही जमलं तर एखादी काटकी आणायची, हुडकून काठी चांगली, मग उकरायचं, असं धरायचं आणि उकरायचं करतो ना आपण तसं. मग नाही जमलं तर मग काय आणायचं? दगड एखादा टोचीदार म्हणजे टोचीचा लोखंडी गज, काय पण करू, कारण ते काढू. आता पुढील 4 गोष्टीवरून आपली साधनांची निवड अवलंबून असते. आता 4 गोष्टीवरून लक्षात येतं की साधनांची उपलब्धता काय आपल्याकडे आहे. कमीत कमी वेळ आणि जास्तीत जास्त ऊर्जा यांचा वापर करायचा आहे. कमीत कमी वेळेत लगेच. आणि ताकद पण नको, नाहीतर उगाच संध्याकाळपर्यंत दम भरूपर्यंत आपण नाही काढणार ना. कमीत कमी वेळेत आणि लगेचच. अधिक परिणामकारकता म्हणजे व्यवस्थितच ते झाड निघलं पाहिजे, म्हणजे छान असं झालं पाहिजे. साधन वापरण्याचे सरावाने आलेलं कौशल्य. एखादी मुलं बॉलिंग करताना कसं व्यवस्थित बॉलिंग टाकतात, बॅटिंग करताना म्हणजे बॅटचं साधन वापरताना कसं कौशल्य आलं ते. चिपांजीसारखे वानरसुद्धा बिया किंवा कठीण कवचांची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर, तसेच वारुळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात. कोण? चिपांजी. माहिती आहे ना, चिपांजी माकडासारखा असतो तो काय करतो? चिपांजीसारखा वानर बिया किंवा कठीण कवचे जे आहेत ते कवचे फोडून काढण्यासाठी दगडांचा वापर करून एकमेकावर मारतो तो आणि फोडतोच. मुंग्या बाहेर काढण्यासाठी देखील तो काटक्यांचा वापर करतो आणि मुंग्या एक तो खातो, ज्या काळ्या मुंग्या त्या. मानव काय करतो? मानव ही मूर्त प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या काड्या किंवा काटक्या या साधनांचा उपयोग करत होताच. पूर्वीच्या काळी काय करत होता? माणसं सापडली, मेली की त्याची जी हाडं असायची, पायाची, हाताची, लांबडी त्याचं बाण म्हणून वापर करायचा. मोठी दगडं, काठ्या काढायच्या आणि तेही करायचं. सततचे बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती. सततचं बारीक निरीक्षण, कसं आपल्याला एखादं शिकार करता येईल बरं, कसं धनुष्यबाणाचा वापर करता येईल आणि प्रयोग करायचा. प्रयोग करायचा आणि अंगची कल्पनाशक्ती वापरायची. असं केलं तर असं. याच्या आधारे काटक्या, हाडे आणि दगडे तासली तर त्याच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात, हे मानवाच्या लक्षात आलं. शिवाय या वस्तूंना हवा तसा आकार देता येतो, हेही त्याला समजलं. म्हणजे ती काट्या वाकवून त्याचं बाण तयार करता येतो, काट्यापासून हुक तयार करता येतं, नांगर तयार करता येतो, कुदळ तयार करता येते, हे त्याला समजलं. पाठीमागच्या पाठात आपण पाहिलं की कुशल मानवाच्या अवशेषाबरोबर दगडांची हत्यारं मिळाली.
या अवशेषाच्या जवळपास ती हातारी मिळाली म्हणून ती त्याने बनवली होती असे म्हणता येईल. परंतु तो फक्त दगडाचीच हातारी बनवत होता का, याचे उत्तर नाही असं द्यावे लागेल. कारण तो इतर वस्तूपासूनही हातारी बनवत होता. नुसता दगडापासूनच का, काटक्यापासून बनवत नव्हता का, हाडांच्यापासून बनवत नव्हता का, त्यावेळी काय लोखंड वगैरे यांचा शोध काय लागला होता का, म्हणजे नुसताच दगडापासून बनवत होता काय, नाही, तो इतरापासूनही बनवत होता. तथापि आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवानं तयार केलेल्या हत्यारामधील दगडांचे हत्यारे तेवढे सापडू शकतात. हाडांचीही हत्यारे क्वचित मिळतात, म्हणजे भरपूर अशी दगडांची, कारण हाडांचे क्वचित मिळतात. काठ्या आणि काटक्या या नाशवंत वस्तू असल्यामुळे त्याच्यापासून केलेली त्या काळातील हत्यारे मात्र सहसा मिळत नाहीत. म्हणजे काठ्या आणि काटक्या केल्या असतील हे, मात्र त्या कुजल्या असतील ना एवढ्या पावसाने, नाशवंत आहेत, त्या नाश होऊन जातात ना, त्यामुळे त्या नाही सापडल्या. मात्र हाडांचे आणि दगडांचे मात्र सापडले. या ठिकाणी बघा, दगडी गोट्यांचे हत्यार आहेत. हे एक नंबरचं काय आहे, हे एक नंबरचं हत्यार आहे. ते काय आहे, एक नंबरचं हत्यार आहे ते दगडी गोट्यांचे तोड हत्यार, म्हणजे तोडण्यासाठी. 2 नंबरचं आहे ते तासणी, इथनं तासायचं, कसा कसा धरून तासायचं. 3 नंबरचं आहे ते वर्तुळाकार घन आहे, तो घन फोडण्यासाठी. 4 नंबरचं आहे ते दगडी छिलक्याचे तोड हत्यार, दगड्याचा छिलका काढायचा त्याचा तो. 5 नंबर हाडाचा टोचा, हाड आहे, हाडूक हे टोचण्यासाठी. आणि शिंगाचे खणते, खणण्यासाठी शिंग आहे, गाईचं बैलाचं शिंग आहे, हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. आता अश्मयुगातील हत्यारे कुठली, ज्या काळातल्या हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडांचे हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असं म्हणतो. अश्म म्हणजे दगड. मग असे म्हटलं, ज्या काळामध्ये सगळी दगडांचे हत्यारे मिळतात त्याला अश्मयुग म्हणायचं आहे. अश्म म्हणजे दगड, लक्षात ठेवा. हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे 3 कालखंड पडले जातात. म्हणजे हत्याराचे आकार, मग असे कसं ते मोठे 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 दगड होते ना, मग ती कसं हत्यार त्याच्यावरनं बघू. एक पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. पुराश्मयुग म्हणजे पहिल्यांदा लयच पुरातन, त्याच्या दोन्हीच्या मधलं हे मध्याश्म, आणि आत्ता नवीन असलेलं हे नवाश्म. पुराश्मयुगात बघूया. पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठकण्याचा मानव या दोघांनी आघात तंत्राने हत्यारे बनवली. म्हणजे जसं त्याला लागलं तशा पद्धतीनं त्याला लागलं, त्याला जशी गरज वाटली तशी त्यांनी हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र म्हणतात. म्हणजे हाणायचं नुसतं असं काढून करून करून त्याला सफाई करायचं, मग त्याला आघात तंत्र. एकमेकावर मारायचं एका गोट्यानं, म्हणजे एका दगडानं दुसऱ्या दगडावर आपटून 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 काय करायचं, त्याला पाहिजे तसं आघात, म्हणजे आघात करायचं, मारायचं. या पद्धतीने तयार केलेली अश्मयुगातील सुरुवातीचे हत्यारे ओबडधोबड होती. त्याला काय असं आता कसं यंत्रावर केलं असं खरखरीत आहे असं नाही, व्यवस्थित असं नाही. त्या हत्याऱ्यांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे. अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात. त्यांचा उपयोग फक्त कठीण कवचांची फळे किंवा हाडे तोडण्यासाठी करणे शक्य होतं. त्याला असं आता कसं चाकू आहे की नाही, तलवार, आणि त्याला कशी धार असते तशी धार नव्हती, नुसता ओबडधोबड स्वरूपात होतं, आणि नुसता फोडायचं काम एवढंच करण्यासाठी ते होतं. कुशल मानवानं तयार केलेले हत्यारे अशा प्रकारचे होते. कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेलं नव्हतं. ते त्याच्या हत्यारावरनं समजतं, त्याच्या हत्यार होतं ते त्याच्यावरनं समजतं. खाली जे चित्र दिल्यात ते बघूया, की बाबा या ठिकाणी बघा, मोठ्या छिलक्यांचे पुन्हा छोटे छिलके काढणे. हे एक मोठा दगड केला आहे, कसं अगस खासून 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 काढालं आहे बघा ते कडनं, हे मोठा छिलका आहे. दगड कसा धरला आहे बघा, दगडाचे खण त्याच्यावर मारायला आहेत धरून, टपाक टपाक करून का नाही एक 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 काढायचं. या ठिकाणी काय छोट्या छिलक्यांचे बारीक बारीक छिलके करणे, म्हणजे हे छोट्या छिलके आहेत, त्याचं आणि पुन्हा बारीक 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 तोडायचं काम करत होता. ते तोड हत्यार म्हणजे मारण्यासाठी, हातात वापरण्यासाठी, तोडण्यासाठी. आणि हे काय हातकुरा, वर असं धरायचं, वरनं असं धरायचं आणि हाणण्यासाठी याचा वापर केला. म्हणजे एवढं काय त्याला पूर्णपणे शिकारीचं पूर्णपणे तंत्र अवगत झालं नव्हतं, त्याला हे या हत्यारावरून समजतं. हे हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत.
ते छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे, मांसाचे किंवा अन्नपदार्थाचे तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामासाठी वापरत असे. मागच्या पाठात बघितले की लहान लहान तुकडे होते छिलके, ते मांस कातरण्यासाठी वगैरे केलं जायचं. कुशल मानवाच्या तोड हत्यारापेक्षा ताठ करण्याच्या मानवाने बनवलेली हातकुऱ्हाड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. म्हणजे ह्या कुशल माणसापेक्षा हुशार माणूस जो होता, ताट करण्याच्या माणसानं जी बनवलेली जी हत्यारे होती, हातात कुऱ्हाड घ्यायची. हातात कुऱ्हाड म्हणजे पुढं दगडाचा हे आणि हातात लाकडी दांडा, हात कुऱ्हाड आणि फरशी देखील. फरशी कुऱ्हाड माहिती आहे तुम्हाला, ही प्रमाणबद्ध होती, व्यवस्थित होती. फरशी म्हणजे पसरट पात्याची कुऱ्हाड. पसरे अशी बापू बिरू वाटेगावकर वगैरे बघितलं आहे का, त्यांच्या हातात ती फरशी होती, ती कुऱ्हाड होती बघा, त्याला फरशी कुऱ्हाड. आई वडिलांना विचारा म्हणजे समजते फरशी कुऱ्हाड म्हणजे काय सांगतात बघा ते. अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार करण्यासाठी ते आधी मनामध्ये साकार व्हावे लागते. तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरवावे लागते. म्हणजे असं करायचं बाबा, अशी फरशी करायची, अशी त्या लोकांच्या म्हणजे ताठ करण्याच्या माणसाच्या डोक्यात आलं. मग त्यानं ते तयार केलं. ताठ करण्याचा मानव हत्यार घडवण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. असं बाबा असं एक हत्यार करूया म्हणजे पडदिशाने जर मुंडकं तुटल या प्राण्याचं शिकार करण्यासाठी, तर यासाठी तो पहिला मनात ठरवायचा. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरशिंगासारख्या वस्तूंचा खण वापरला. सांबरशिंगा म्हणजे ज्याला शिंगे असतात बघा, ते सांबराला भरपूर शिंग असतात, त्यातलं ते एक शिंग काढून त्यानं मग त्याला खण म्हणायचं, ते वापरला. शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचं पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या बनवल्या. म्हणजे त्याच्यापासून छिलके काढले, छिलक्यापासून बारीक छिलके काढले, अधिक पातळ धारेच्या खरवण्या काढल्या, तासण्या बनवल्या. म्हणजे तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे हातारे वापरू लागला. कोण? ताठ करण्याचा माणूस, ज्याचा कणा ताठ होता तो. म्हणजे कुशल माणसापेक्षा ताठ करण्याचा माणूस अतिशय आपलं काम छान करत होता. सुधारलेल्या हाताऱ्यामुळे ताठ करण्याच्या मानवाच्या अन्नामध्येही अधिक विविधता आली. म्हणजे हा ताठ करण्याचा मानव होता, हा शिकारही करू लागला, भाजून खाऊ लागला. अन्न त्याचं वेगळं होतं कुशल मानवापेक्षा, कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करता येणं शक्य झालं. छोट्या आणि मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणं त्याला शक्य झालं. त्यामध्ये प्रामुख्याने तो हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा समावेश होतो. शक्तिमान मानवाने दगडाचे हत्यारे बनवण्याच्या तंत्रात आणखी प्रगती केली. तो लहान आकाराचे हत्यारे आता तयार करू लागला. एकदम मोठमोठ्याले नाही, तर बारीक अशी, माहिती आहे तुम्हाला, मोठा चाकू, बारीक चाकू, एकदम चाकू, कांदा कापणारा चाकू, म्हणजे बारीक 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 होत आलं नाही का, अशी त्यानं हत्यार लहान लहान आकाराचे हत्यारे सुरू केली. बुद्धिमान मानवानं दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केलं. या लांब पात्यापासून सुरी माहिती आहे ना कापायची, तासणी सुताराकडे असते ती, टोचा बुळूक पाडायचं, छिन्नी हातोडा यासारखी विविध प्रकारचे हातारे त्याने बनवली. तो हाताऱ्याने इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, गारगोटी माहिती आहे का नाही, पांढरी शुभ्र दगड असतो तो, नदीमध्ये सापडतो तो, असा त्यातला दुर्मिळ दगड, हस्तिदंत, हातीचा दात यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता. म्हणजे बुद्धिमान मानव पहिल्यांदा होता तो कुशल मानव. कुशल मानवापेक्षा चांगला कोण राहिला? तो ताठ करण्याचा मानव. ताठ करण्याच्या मानवापेक्षा कोण आला? शक्तिमान मानव. शक्तिमान मानवापेक्षा कोण आलं मग? बुद्धिमान मानव. आणि बुद्धिमान मानवाने हातारे करण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान, अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती त्यानं केली. त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणं शक्य झालं. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या. कारण बुद्धिमान माणसाला आता शिकारीसाठी लांब जाण्याची गरज नाही वाटली. आपण काही प्राणी पाळायचे, त्याच्यापासून दूध मिळतं, मांस मिळतं हे त्याला कळू लागलं. आणि त्या ठिकाणी तो एकत्र घर करून संगोपानानं एकत्र राहू लागला. आता भीमबेटका येथील पुराश्मयुगीन गुहाचित्र म्हणजे गुहेमध्ये काढलेलं हे चित्र आहे. आणि त्यावेळी लोकांनी, अतिशय जुन्या लोकांनी काढलेलं हे चित्र बघा. त्यावेळचा रंग आणि त्यावेळची नीटनेटकी अजूनही आहे तसंच आहे. तर आपण यावर्षी दिलेली नवीन गाडी आणली की 4 वर्षामध्ये त्याचा रंग निघून जातो. मात्र त्या पुराश्म युगामध्ये लाखो वर्षाच्या पूर्वी काढलेली चित्र अजून जशीच्या तशी आहेत. काही सामूहिक उत्सवही तो करू लागला. सामूहिक उत्सव आता नागपंचमी आहे ना, नागपंचमी करू लागला, दसरा करू लागला, दिवाळी करू लागला, असं सामूहिक उत्सव.
सण होणार. बुद्धिमान मानवानं निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू, गुहाचित्र यांचा या उत्सवाशी संबंध असावा असं मानलं जातं. ज्या त्यानं गाडगी तयार केली, त्या गाडग्यावर चित्र काढली ती आपलीच काढली, गुहेमध्ये चित्र काढली ती स्वतःची चित्र काढली. त्यामुळं तेव्हाचं जीवन काय होतं त्या चित्रावरून आपल्याला लक्षात येतं. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचं शंख, हाडे, दातांचे, प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केलेले त्या काळातील मणी मिळालेले आहेत. म्हणजे काय, कुठले दागिने होते? सोन्याचे होते का चांदीचे होते का? नाही. तर त्यावेळची जी दागिनं होती ती ही दागिनं होती ती गळ्यामध्ये, हातामध्ये घालून त्याची मणी तयार करायचं आणि ते मण्यांचं वापरायचं. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्मयुगातच झाली होती. सुरुवातच पुराश्मयुगामध्ये हे सगळं झालं होतं. सोनं म्हणजे सजायचं कसं स्त्रियांनी वगैरे तेव्हापासूनच झालं. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्याराचे अवशेष काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळाले आहेत. पूर्ण भारतात मिळाले. थोडक्यात पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळालेले नाहीत. पुराश्मयुगीन हत्यारांचे अवजारे मिळालेले, हत्यारांचे अवशेष मिळाले, कारण मानवाचे अवशेष मात्र ते भारतात मिळाले नाहीत. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा नावाचं गाव आहे. या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड याचा अवशेष मात्र त्यावेळेचं मिळालेला आहे. कधी? पुराश्मयुगीनमधलं. भारतामध्ये नर्मदा काठीत मध्य प्रदेशामध्ये होशंगाबादजवळ एक सिटी आहे, तिथं एक गाव आहे त्या हथनोर, त्या ठिकाणी एवढंच मिळाले. हे अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचं आहेत. पुराश्म म्हणजे किती जुना काळ आहे. त्याखेरीज पद्दुचेरीजवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात, पद्दुचेरी सिटी आहे ना मोठी, त्या गावाच्या शेजारी एका बालकाची अश्मीभूत कवटी मिळालेली आहे. कवटी, डोक्याची कवटी, मेंदूच्यात ठेवला ना ती कवटी. अफगाण आणि श्रीलंका या देशामधूनही पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील अश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचे गंगापूर आणि नेवाशाजवळची चिरकी नेवासा ही स्थळे प्रसिद्ध आहेत. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे, तर चिरकी हे नेवासा प्रवारा नदीच्या काठावर आहेत. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून काय लक्षात येतं की त्यावेळची जी लोकं होती ती पाणी पाहिजे ना, त्यासाठी ती नदीच्या काठी वस्ती करून राहायचं. आणि मग ती नष्ट कशी झाली असतील की नदीतनं पाणी वाहिलं की त्या नदीमध्ये काय झालं असतील, त्या नदीच्या गाळामध्ये ती चिपटून बसले असतील, नदी गाडले गेले असतील आणि ते आपल्याला हळूहळू आता मिळायला लागलेत. मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाचं पाऊल आणखी पुढं पडलं, म्हणजे तो आणि जरासं हुशार झाला. त्यानं कुत्रा माणसाळला, म्हणजे आता जी पाळीव कुत्री करतोय की नाही त्यावेळी तिजवळ कुत्री होती. अश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळं मानवाची जीवनपद्धतीच बदलून गेली. बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन आणि नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्यांची कापणीही करू लागला. म्हणजे पूर्वीच्या काळी लोकही काय करत होती, जिथं अन्न मिळेल तिथं राहायची, शिकार करत करत पुढं जायची. मात्र मध्ययुगामध्ये मानव एका ठिकाणी राहिला, कुत्रं पाळलं, त्यानं जीवनपद्धती बदलली. म्हणजे तो काय करायला, शिकारी करू लागला, पशु पाळा लागला, गाई बैल उंट वगैरे पाळू लागला आणि मग शेती करू लागला आणि मग ती धान्य कापून तो साठवू लागला. त्यामुळे ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहत होते. त्यांच्या आहारात विविध वनस्पतींचा समावेशही झाला होता. त्या काळात शेळी, मेंढी या प्राण्यांना माणसाळण्याची सुरुवात झाली. म्हणजे माणसाळण्याची आपल्यामध्ये सांभाळण्याची पद्धत त्यावेळी त्या ठिकाणी त्या मध्याश्म युगातील माणसानं मात्र केलं. या सगळ्याचा विचार करता मध्यश्म युगातील बुद्धिमान मानवाला शिकार करणे, मासेमारी करणे, कापणी करणे, तोडणी करणे अशा अनेक प्रकारच्या कामाबद्दल विविध प्रकारच्या वजनानं हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हाताऱ्यांची आवश्यकता होती. लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट बसवत असे. अशा तऱ्हेने ते सुरी, विळा यासारख्या अवजारे बनवत असे. आता आपण कापतो का नाही ते करवत, तसं हाडं बारकी बारकी बसवून तो त्यावेळी तो करू लागला, सुरी किंवा विळा. कारण त्याला काय करायला लागायचं, शिकार करायला लागायचं, मासेमारी करायला लागायचं, कापणी करायला लागायचं, नाही का. आणि कमी कष्टामध्ये जास्त काम व्हायला पाहिजे असं त्याला वाटू लागलं. भारतात अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळालेत.
म्हणजे पुरातन युगातील मिळालं नाही तर मध्याश्म युगात ते मिळाले. काय कुठं तर राजस्थानातील बागोर, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरातमधील वांघनज आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्त्वाची मध्याश्मयुगीन स्थळं आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील जळगाव जिल्ह्यातले एक या ठिकाणी आहे. या ठिकाणी एक चित्र दिलं आहे बघा की अश्मयुगातील अवजारासाठी उपयोगात आणलेली पाती पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यापासून अलग केलेली असतात. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहून क्वचित मोठ्या आकाराची असतात. त्यामुळे त्याच्या सूक्ष्मास्त्रे म्हटलं जातं. या काळात टोकाला छोटे पाते बसवले बाण उपयोगात आणले जात होते. बसवलेले पातं म्हणजे बारीक बारीक छिलके, ही छिलके ह्याला बसून बाण झाला. अश्मयुगातील सूक्ष्मास्त्रे म्हणा आणि त्यांचा बाणाच्या टोकाप्रमाणे उपयोग केला जायचा. हाडापासून तयार केलेलं मासेमारीचं गळ, सूक्ष्म केले कातेरी सुरी ह्याच्यावर बघा बारीक 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 कसं बसवलं ते आणि कापलं की कार कापलं जायचं. त्यानंतर तिसरा प्रकार हा नवाश्मयुगाचा. नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे घडवली गेली. नव्या प्रकारचे हत्यारे घडवण्यासाठी जाण्याचा काळ म्हणून त्याला नवाश्मयुग असं नाव दिलं गेलं. नवीन हत्यारे जाण्याचा काळ आहे. नवाश्मयुगापर्यंत शेती आणि पशुपालन करणं ही नित्याची जीवनपद्धती झाली. नवाश्मयुगात काय करायचं, शेती करायची, आता आपण करतोय तसं, आणि पशु पण पाळायचं, हे त्यांचं जीवनच. शिकार करणं हे निर्वाहाचं प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन बनलं. भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. गंगेच्या खोऱ्यात तसेच दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे अनेक स्थळे उजेडात आलेत. म्हणजे पुराश्मयुगात थोडे 1-2 सापडले नाही का. मग त्यामध्ये काय लहान मुलाची कवटी आणि एका स्त्रीची कवटी एवढी पुराश्म सापडली. त्यानंतर मध्याश्मयुगामध्ये तर सगळं भरपूर ठिकाणी सापडलं भारतामध्ये, राजस्थान, गुजरात वगैरे या ठिकाणी टेकडा, पाटणे हे ते. आणि नवाश्मयुगात तर सगळीकडेच ते सापडू लागलं. त्यात सगळ्यात जास्त कुठं तर सिंधू संस्कृतीच्या गंगेचे म्हणजे गंगा नदीच्या कडेला ही संस्कृती म्हणजे हे सगळं साहित्य आपल्याला सापडू लागलं. आपल्याला स्वाध्याय जे आहे हा स्वाध्याय सोडवायचा आहे. पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 6व्यापर्यंत आपल्याला हे प्रश्न पूर्णच्या पूर्ण सोडवायचा आहे. धडा मोठा आहे, व्हिडिओही मोठा झाला आहे. मग मात्र तुम्हाला काय करायचं आहे, धडा मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 वेळा वाचायचा आहे. व्हिडिओ पहिल्यांदा बघा, मग धडा वाचा, पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा 2 वेळा धडे वाचा. तुम्हाला नक्की समजेल. समजून घ्या. कठीण शब्द कळत नसतील तर मग मला फोन करून विचारा. ओके, नमस्कार.